ते काही बघत नाही, कारण जोपर्यंत कोणी पण व्यक्ती ते एकटे नाही जे बोलतात ते करतात तोपर्यंत त्यावर काय बोलण्यात अर्थ नाही. नुसतं बोलून उपयोग नाही, ते करून दाखवायला पाहिजे. कोणी पण, मी पण एखादी मोठी घोषणा करेन, फार दंड ठोकून बोलेन, पण मी प्रत्यक्षात करायला पाहिजे. त्यामुळे कोणी पण बोललं तर ते प्रत्यक्षात काय करतात ह्याच्याकडे माझं सुद्धा उत्सुकतेने लक्ष आहे. बाकी याच्यावर मी टिप्पणी करण्याचं काही कारण नाही. आमदार झाल्यानंतर तुम्ही आता पहिल्यांदा स्वागत समारंभासाठी बीडमध्ये जाता, तुम्ही म्हटलं स्वागत करू नका, मात्र त्याच ती होती, सत्ता होती, त्याच्यामध्ये मी फार ऐतिहासिक काम करू शकले, ही फार मोठं माझं भाग्य आहे. आणि जशी जशी माझी राजकीय आणि संविधानिक शक्ती आहे त्याप्रमाणे 100% बीड जिल्हा ही माझी मातृभूमी आहे, माझी मायभूमी, कर्मभूमी आहे. आणि महाराष्ट्रातले लोकही काही बीड जिल्ह्यापेक्षा माझ्यावर कमी प्रेम करत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील आता विधान परिषद सदस्य म्हणजे सर्व राज्याचा एक प्रतिनिधी आहे, तर राज्यातील वंचितांसाठी योग्य भूमिका, स्ट्रॉंग भूमिका घेताना मी अजिबात मागे पुढे पाहणार नाही. वंचितांना समोरच ठेवून राजकारण करेन. मुळातच संस्कार अंत्योदयाचे असल्यामुळे अंतिम माणसाचा उदय होणं हे राजकारणात आवश्यक आहे, त्याच्यासाठी काम करेन. भाजपमध्ये जुन्या लोकांना आता बाकी लागायला लागली असं विरोध ते बोलतात. उदाहरणार्थ तुम्ही असताना बागडे नाना असतात. बागडे नाना तर खूप सिनियर आहेत, ते अध्यक्ष राहिलेले आहेत विधानसभेचे. त्यामुळे हे विरोधक काय म्हणतात यापेक्षा मी एवढी जुनी नाही, पण बागडे नाना खूप सिनियर आहे. जुने म्हणून आहे, सिनियर बनावं. ते सिनियर आहेत आणि आज त्यांना राज्यपाल पद मिळालेलं आहे याचा आम्हाला खूप म्हणजे आनंद वाटतो की त्यांचे जे जर्नी आहे ते अत्यंत सन्मानजनक आणि अत्यंत व्यवस्थितपणे जिथे तिथे जायचे तिथे ती गेली आहे. त्यांना एक शुभेच्छा. आणि माझा तर आता कालच 45 झालं, तर मी अजून नवीच आहे. विस्ताराची काही मला